रवी भवन येथे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षतेखाली पारधी समाजासाठी ऐतिहासिक न्याय संकल्प परिषदेचे आयोजन करण्यात आले। यावेळी राज्यभरातील 118 अन्यायग्रस्त प्रकरणांपैकी निवडक 15 प्रकरणांवर सुनावणी झाली। उर्वरित प्रकरणांची सुनावणी 26 जून रोजी होणार आहे। या सुनावणीत आयोगाने संबंधित अधिकाऱ्यांना पारधी समाजावर अन्याय करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले। अनेक अधिकाऱ्यांना शोकॉज नोटीस बजावण्यात आली असून यापुढे अशा घटना खपवून घेतल्या जाणार नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले। आयुक्त आयुष सिंग, उपायुक्त दिगंबर चव्हाण, प्रकल्प अधिकारी नितीन इचोकर व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। आयोगाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांच्या पुढाकारामुळे ही ऐतिहासिक सुनावणी पार पडली। आदिवासी कार्यकर्ते आणि समाज नेत्यांनी त्यांचे आभार मानले। ही सुनावणी पारधी समाजासाठी न्यायाच्या दिशेने मोठे पाऊल ठरले आहे। सांगताय ज्या माणसाच्या मालकीची जमीन आता सांगताय त्यांनी देखील कोणत्याही पद्धतीची आडकाठी मागच्या 3 पिढ्याच्या काळामध्ये केलेली नाही। आपलं काय म्हणणं आहे संदर्भात? ही वस्तुस्थिती आहे ना, परंतु प्रत्यक्ष मूर्ती केल्यानंतर काळ गोष्ट समोर आली। याच्यामध्ये जर यांनी आमच्याकडे मीटिंग लावल्यावर यांनी या जमिनीच्या संदर्भात यांची भाव आहे की या जमिनीचा मोबदला म्हणून किती पैसे द्यायचे